चाकू हल्ला, मारहाण, मोबाईल चोरीत पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग. पाहूया सविस्तर बातमी. शिखर शिंगणापूर येथील अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. परंतु येणाऱ्या भाविकांच्या बाबतीत चाकू हल्ला, पाकिटमार, मारहाण, मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. या चोरीच्या घटनांमुळे भाविक पोलीस प्रशासनावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. भाविकांवर चाकूने हल्ले झाले. चाकूचा धाक दाखवून चोरीच्या घटना शिंगणापूरमध्ये वाढल्या. यामुळेच दहिवडी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दहिवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह दहिवडी पोलीस चोरीत सहभागी आहेत का, असा संतप्त सवाल भाविकांनी विचारला. पोलीस तक्रारदारांची दखल घेत नाहीत. हजारो लोकांचे मोबाईल चोरीला गेलेत. महिला भाविकांच्या बाबतीतही असाच प्रकार घडलाय. एका महिलेला मारहाण करून चाकूचा धाक दाखवून चोरांनी तिचे दागिने चोरून नेले. याबाबत पोलिसांनी दखल घेतली नसल्यानं नाराजीचे सूर लोकांच्या प्रतिक्रियेमधून उमटले. पोलिसांनी दखल न घेतल्यास वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. शिंगणापूरमध्ये कावड यात्रेच्या काळातच गोळीबार की दगडफेक यासह पार्किंगच्या नावाखाली शिंगणापुरात वाहनांची लूट होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर यात्रा काळात शिंगणापूरमध्ये अवैध धंद्याला ऊत आला. हे एकूण प्रकार पाहता नक्की पोलीस प्रशासनाला जाग येणार की पोलीस प्रशासन झोपेच्या सोंगेत राहणार, याकडे सर्वसामान्य लोकांसह शिंगणापूरला आलेल्या भाविकांचं लक्ष लागून राहिलंय. काल म्हणजे आमची एवढी मोठी आमच्या घटना झाली, पण दहिवडी पोलीस स्टेशननी आमची कारवाई किंवा आमच्या त्यांनी ही घेतलं नाही, किंवा ह्यांचा सुद्धा हात आहे का, किंवा ही सुद्धा शामिल आहे का, किंवा ह्यांनी सुद्धा आमच्यावर लक्ष का टाकावं नाही. असे प्रत्येक असा एकही माणूस नाही की असा देवाला येऊ शकत नाही. असे पूर्ण लोक देवाला येते. ते असे हजारो लोकांचे मोबाईल गेले, हजारो लोकांचे पाकिट गेले, हजारो लोकांचे साऱ्या सत्यानाश झाला. मग हिथं यात्रेला ह्यांनी गावातल्या लोकांनी किंवा इतर लोकांनी ह्यांनी नियोजन का केलं नाही, किंवा लोकांना ह्यांनी असं देखण्यात किंवा बघण्यात किंवा सांगण्यात का ह्यांनी फरक केला नाही, किंवा लोकांची ही दखल का घेत नाही, हे आमचा पोलीस स्टेशनला प्रश्न आहे. आणि आमचं जे गेलेलं आहे ते असं बऱ्याच लोकांचं गेलेलं आहे. बऱ्याच लोकांच्या ह्यांच्या विरोधात तक्रारी आहेत ते ह्यांनी पोलीस स्टेशनने आमचा न्याय निवाड करून जे आरोपी जे आहेत ते घेतले, किंवा हिथल्या असो किंवा थाईकून असो किंवा आसपासच्या असो, ह्यांना त्वरित पकडण्याचा निर्णय घेऊन आम्ही इंदापुरातले रहिवासी किशोरनाथा ढावरे आम्ही येताना आपल्या शिंगणापूरला यात्रेला आम्ही निघालेलो. आम्ही शिंगणापूरमध्ये आलो. शिंगणापूरमध्ये आल्यावर आम्ही 7 जण, आमचे सारे म्हणजे भाऊ किंवा आमचे नातेवाईक किंवा आमच्या घरातले 4-5 लोक, असे आम्ही 7-8 जण येऊन मंदिराच्या अलीकडच्या बाजूला आम्ही स्थायिक झालो. तिथं बसण्यासाठी, जेवण करण्यासाठी, आराम करण्यासाठी थांबलो. तर थांबल्यानंतर तिथलेच मुळातले रहिवासी 10-15 मुले आले. आमच्या उकाटीनं चाकूने मारहाण करून आमचं पूर्णपणे सामान, माझे 60,000चा मोबाईल, माझ्या भावाचं गळ्यातलं, आमच्या ताईच्या गळ्यातलं आणि आमचा मित्र त्याच्यावर वार करून पूर्ण प्रत्येकाने सामान निघून आम्हाला मारहाण करून आम्ही पोलीस स्टेशनला तिथं केस करण्यात गेलो. तर त्यांनी नुसतं लेखी केस घेऊन आम्हाला म्हणले तुम्ही नंतर या. तर ह्याच्या माध्यमातून आमचं एवढंच आहे की आम्हाला आमचे जे सामान गेलेलं आहे किंवा जे कोणी लोकांनी नेलेलं आहे त्या लोकांवर कारवाई करून त्यांना. रात्री आम्ही ह्यांच्या बरोबरच होतो कावडीला, आणि ह्यांना मारहाण केला आधी. मग नंतर माझ्याकडे असं चाकू घेऊन आले. मग मी आरडायला लागली वाचवा. मग मला असं चाकू लावला. मी म्हणलं काय घ्यायचंय घे, मला काय करू नको. मग त्यांनी माझा असं गळ्यातलं वडून त्यांना लावला होता का, तीच चाकूने असे माझ्या गळ्यातलं काढून घेतलं. आणि माझी पर्समध्ये माझं 4,000 होते. ती पर्स, माझे कपडे सगळे त्यांनी लुटून घेऊन गेले. पोलिसांनी काय दखल घेतली? नाही घेतली त्यांनी, नाही घेतली. तुमचा काय आरोप आहे पोलिसांवर? त्यांनी करावं, मदत करावं, आमची दखल घ्यावं, पटकन आमची वस्तू आम्हाला मिळवावं. आम्हाला जाण्यासाठी आम्ही रात्रीपासून पाणी सुद्धा पेलो नाही, काही घास खाल्ला नाही. आम्हाला एवढी मोठी टेन्शन आहे. आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावं पोलिसांनी पटकन. नाही दिलं तर आम्ही पुढे जाऊ, इथलं पुढे म्हणजे काय तुमचं मागणी? काय म्हणजे पुढच्या पोलीस स्टेशनला आम्ही यांच्या पण वरच्या ह्याच्या स्टॉपला जाऊ आम्ही, की ह्यांनी दखल घ्यावं. का घेत नाही ते आमची? आम्ही बाहेरून आलोय, लांब आलोय, देवाला यावं का नाही माणसाने, की
देवाला येण्यासाठी मग मी इथं पोलीस स्टेशन आहे, मग यांनी आमचं पटकन घेतलं पाहिजे किंवा आमच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. लवकरच्या लवकर आमचं सगळं भेटलं पाहिजे. आणि इथली पोलीस स्टेशन त्याची सामील आहे का? दराडे साहेबांनी SP साहेबावर त्यांच्यावर दखल करून त्यांच्यावर तुम्ही सामील आहे का असं मला वाटतंय की बाबा लवकरच्या लवकर वरच्या साहेबांनी यांच्यावर दखल घ्यावं. मी पण शिंगणापूर यात्रेला आल्यामुळं माझं पण 2 मोबाईल आणि सकाळी आंघोळीला गेला असता तिथून पण 2 चोरीला गेलेला आहे. त्यामुळं तिथं पण मी कंप्लेंट दिलेली आहे. 112ला फोन केला होता, पण त्यांनी लेखी स्वरूपात फक्त तक्रार घेतली. नंतर काही त्याच्यानंतर ॲक्शन केले नाही. मी दहिवडी पोलीस स्टेशनला आता कंप्लेंट द्यायला इथं आलेलो आहे. पासून कमीत कमी 1000 लोकांचे मोबाईल गेले असतील. आम्ही कंप्लेंट दिली असता तिथं दहिवडी पोलीस स्टेशनला कोणी रिस्पॉन्स दिलेला नाही. तरी साहेबांनी याची दखल घेऊन सर्वांवर कडक कारवाई करावी आणि आमचे गेलेले मोबाईल परत मिळावे ही अपेक्षा आहे.